श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवनांचा समास 4 सद्गुरु स्तवन नाम श्रीराम समर्थ. मला सद्गुरूंचे स्तवन करावे अशी इच्छा तर आहे, पण त्यांच्यापर्यंत माया पोचूच शकत नाही. अशा त्या स्वरूपाचे आकलन माझ्यासारख्या अज्ञानी जीवास कसे होणार? म्हणून सद्गुरूंचे वर्णन करताच येत नाही असे म्हणावे लागत आहे. श्रुती ही आत्मविद्येची जननी असून तीसुद्धा नेती नेती मला कळत नाही असे ज्याच्याविषयी म्हणते, त्या स्वरूपाचे वर्णन करण्यास माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी कशी काय समर्थ असेल? तुमचे वर्णन कसे करावे हेच मला कळत नसल्याने मी तुम्हाला दुरूनच नमस्कार करून प्रार्थना करतो की हे गुरुदेवा, मला पैलतीरास न्या. मायेच्या आधारे तुमचे स्तवन करता येईल अशी अयोग्य आशा मी मनाशी बाळगली होती, पण माया आपणास स्पर्शच करून असल्याने आता मायेचा आधारही नाहीसा झाला. म्हणून हे सद्गुरू स्वामी, तुम्ही असाल तसे असा एवढेच मी म्हणतो. मायेच्या सहाय्याने आपले स्तवन करता यावे अशी इच्छा माझ्या मनात होती, पण मायाच लाजून बाजूस सरल्यावर मी तरी काय करू? मुख्य परमात्मा इंद्रिय गोचर असल्याने तो हाती गवसत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करून तिचा आधार घ्यावा लागतो. म्हणून आता या मायेचा आधार घेऊनच मी सद्गुरूंच्या महिमा वर्णन करीत आहे. आपल्या मनात जसा भाव असेल तसे अनुरूपच ध्यानात मनाने आपल्या इष्टदेवताचे स्मरण करावे लागते. तशी माझ्या मनात जशी सद्गुरूंची मूर्ती स्थिरावली आहे तशीच ती आठवण करून त्या सद्गुरूंचे मी स्तवन करतो. हे सद्गुरू राजा, तुझा जय जयकार असो. तूच सर्व विश्वास व्यापिले आहे. तूच विश्वाचे मूळ कारण आहेस आणि तूच परम पुरुष आहेस. तसेच मोक्ष देणारा व दिनांचा बंधू तूच आहेस. जसा सूर्यप्रकाशाने अंधार पळून जातो तशी तुझी कृपा झाली अनावर अशी मायाही ओसरू लागते. सूर्याच्या योगे अंधकार नाहीसा झाला तरी रात्र झाली की परत काळोखाने ब्रह्मांड भरून जाते. पण सद्गुरू स्वामीराज तसे नाहीत. ते अज्ञानाचा समूळ नाश करतात व त्यामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावे लागत नाही. परिसस्पर्शाने लोखंडाचे एकदा सोने झाले की ते परत लोखंड कधीच होत नाही. त्याप्रमाणे गुरूंनी आपल्या दासाचे अज्ञान एकदा समूळ नष्ट केले की तो परत संशयात पडत नाही. किंवा नदी एकदा गंगेस मिळाली की त्या सरशी ती गंगाच बनते. मग किती प्रयत्न केले तरी तो कधीही वेगळा केले जाऊ शकत नाही. एखाद्या ओहोळ्याला नदी मिळण्यापूर्वी जग लहान ओढाच म्हणते, पण नदीला मिळाल्यावर ती नदी होते. तसा सामान्य साधक सद्गुरू कृपा होण्यापूर्वी कसाही असला तरी सद्गुरू कृपा झाली की तो तात्काळ गुरुच होतो. परीस लोखंडाचे सोने करतो, पण त्या सुवर्णास तो आपले परिसत्व देत नाही. म्हणजे त्या सोन्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊ शकत नाही. पण जो साधक सद्गुरूंचा कृपांकित होतो तोही अनेक लोकांचा उद्धार करू शकतो. परिसामुळे सुवर्ण झालेल्या सुवर्णाच्या स्पर्शाने दुसऱ्या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही. पण सद्गुरू कृपेने शिष्याच मात्र गुरुत्वच प्राप्त होते. म्हणून सद्गुरूंना परिसाची उपमा देणेही योग्य नाही. त्यांना सागराची उपमा द्यावी तर तो अत्यंत खारट असतो, म्हणून तीही उपमा देणे योग्य नाही. अथवा क्षीरसागराची उपमा द्यावी तर कल्पांती क्षीरसागरही नष्ट होतो, म्हणून तीही उपमा देता येत नाही. सद्गुरूंना मेरू पर्वताची उपमा द्यावी तर तो मेरू पर्वत जड पाषाणाचा व कठोर आणि सद्गुरू तर दीन शरणागताविषयी अत्यंत कोमल अंतकरणाचे असतात, म्हणून तीही उपमा त्यांना देऊ शकत नाही. सद्गुरूंना गगनाची उपमा द्यावी तर त्यांचे रूप गगनाच्याही पलीकडे निर्गुण आहे, म्हणून गगनाची उपमा सुद्धा हीन ठरते. धैर्यशील म्हणून पृथ्वीची उपमा द्यावी तर कल्पांती पृथ्वीही खचून जाईल, म्हणून तिचीही उपमा अयोग्य ठरते. सद्गुरू परमप्रकाश रूप म्हणून सूर्याची उपमा द्यावी तर त्यालाही मर्यादा आहेत, पण सद्गुरूंच्या सामर्थ्य अमर्याद आहे. ते नित्य परम प्रकाश रूपच आहेत. सद्गुरूंचा प्रकाश चिरंतन टिकणारा असल्याने त्याला सूर्याची उपमा देता येत नाही. शेषाची उपमा द्यावी तर त्याने स्वतः पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर वाहिला आहे, परंतु श्री सद्गुरू शिष्याचा संसारभार दूर करतात, म्हणून तीही उपमा देता येत नाही. आता जीवनदायी व कोमल म्हणून जलाची उपमा द्यावी तर कालांतराने पाणीही आटून जाते, शिवाय ते चंचल असते. पण सद्गुरू स्वरूप निश्चल असून त्यांचा नाश कधीही होत नाही. त्यांना अमृताची उपमा द्यावी तर सदैव अमृतपान करणारे देवही मृत्यूच्या कचाट्यातून सुटत नाहीत. पण एकदा सद्गुरूंची कृपा झाली की शिष्य मात्र अमर होतो, म्हणून तीही उपमा त्यांना देऊ शकत नाही. सद्गुरूंना कल्पतरूची उपमाही देता येत नाही, कारण
तो जे मागावे तेवढेच व तेही कल्पनेचे पदार्थच देतो. पण सद्गुरू कल्पनेच्या पलीकडील मोक्ष देतात. मग कल्पतरूंचा अंगीकार कोण करेल बरे? सद्गुरूंना चिंतामणीची उपमा देता येत नाही, कारण ते शिष्यांच्या मनात कुठलीही चिंताच उरू देत नाहीत. त्यांच्या कृपेने शिष्य निष्काम झालेला असतो. मग निष्काम झालेल्या पुरुषास कामधेनूची प्रसन्नता वा पान्हा यांची आवश्यकताच उरत नाही. म्हणून चिंतामणी व कामधेनू यांच्याही उपमा सद्गुरूंना देता येत नाहीत. सद्गुरूंना लक्ष्मीवंत म्हणावे तर तेही योग्य नव्हे, कारण लक्ष्मी चंचल असते, नाशिवंत असते. पण सद्गुरूंच्या दारी साक्षात मोक्षलक्ष्मी त्यांच्या कृपा कटाक्षाची आशा धरून तिष्ठत असते, म्हणून तीही उपमा त्यांना देऊ शकत नाही. स्वर्गलोक, इंद्रपद या सर्व गोष्टी नश्वर असून कालांतराने नाश पावतात, पण सद्गुरूंची कृपा एकदा झाली की ती कधीही नाश पावत नाही. ब्रह्मा, विष्णू, शिवादी सर्व देव हे कालांतराने नाश पावतात. एक सद्गुरुपदच असे आहे की जे अविनाशी आहे. फार काय सांगावे, ही सर्व सृष्टीच पंचमहाभूतांची असून नाशिवंत आहे. फक्त सद्गुरूंचे स्वरूप शाश्वत व अविनाशी आहे, परंतु त्यांची उठाठेव करण्यातही काही अर्थ नाही. तेव्हा सद्गुरूंच्या रूपाचे वर्णन करता येण्यासारखे नाही. हेच माझे वर्णन आहे. जे अंतरीच्या खुणा जाणणारे असतात त्यांनाच त्यांचे खरे स्वरूप कळू शकते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरुस्तवनाम समास चौथा समाप्त. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या भागात आपण 5वा समास पाहणार आहोत. आपण या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आपले खूप खूप आभार. जिंदगी की रोशनी ही एक कन्सल्टन्सी आहे. ही अशा लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करते ज्याने कुठल्या आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. जे या संस्थेला यथाशक्ती जी काही मदत करतील अशा लोकांना व्हॉट्सअपद्वारे जवळजवळ 70 पुस्तके पाठवली जातील. ही पुस्तके ईबुक स्वरूपात असतील. ती आपण मोफत मोबाईलवर वाचू शकता. अशी जवळजवळ 70 पुस्तकांचा संच आपल्याला मोबाईलवर पाठवून दिला जाईल. आपल्याला या पुस्तकांचा संच जर हवा असेल तर आपण कृपया या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा. आपले खूप खूप आभार.